पहिला मुलगा. एक दिवस मामंजींचे पत्र आले की मी मुंबईस येतो. तुझे नवे घर मला सापडणार नाही तेव्हा तू बोरी बंदरवर मला नेण्यास ये. टिळकांनी मला हे पत्र वाचून दाखवले नाही तेव्हा अर्थात मामंजी येणार त्याची मला दादही नव्हती. टिळक मात्र पत्र खिचात टाकून वडिलांना सामोरे जाण्याऐवजी दुसरीकडे निघून गेले. मामंजी स्टेशनवर उतरले. तेथे मुलगा नाही असे पाहून संतापले. पण करतात काय? गोविंदराव मामांची जशी त्यांनी स्थिती केली होती तशी आता त्यांची स्थिती झाली. त्यांना बाळासाहेब पेंडशांचे घर अंधुक अंधुक आठवत होते. तिकडे ते कसे तरी जाऊन पोहोचले. तेथे पोहोचताच त्यांनी बाळासाहेबांशी भांडण्यास सुरुवात केली. तुमच्यामुळे माझा मुलगा बिघडला. मी काय केले? तुम्ही नाहीतर तुमच्या मावशीने त्याला स्टेशनवर येऊ दिले नाही. हे बघा दादा, तुम्ही येथे कसे आलात? मला हे ठिकाण माहीत होते. त्याचे घर माहीत नव्हते म्हणून मुद्दाम त्याला स्टेशनवर मी बोलावले होते. चला तर मी दाखवतो तुम्हाला त्यांचे घर. मामंजींना घेऊन बाळासाहेब आमच्या बिराडी आले. पुढे बाळासाहेब व त्यांच्या मागे मामंजी जिना चढत होते. मामंजींच्या शिव्या मला वर ऐकू येत होत्या व ते आले ही मी शिव्यांवरून ओळखले. आमच्या दोघांपुरता स्वयंपाक करून टिळकांची मी वाट पाहत बसले होते. मामंजी येताच त्यांना जेवायला वाढले. नंतर टिळक आले. ते आल्यावर काय गजब झाला असेल व माझा किती उद्धार झाला असेल याची कल्पना करण्याचे मी वाचकांवर सोपविते. दुसऱ्या दिवशी गंगापूरचे एक सावकार टिळकांना भेटण्यासाठी आले. हे टिळकांचे मित्र होते. आज टिळक झोपी गेले होते. मामंजी जागे होते. सावकारांनी हाक मारली तेव्हा मामंजींनी कोण आहे म्हणून विचारले. आम्ही आहो गंगापूरकर असे उत्तर मिळाले. बस. तेथे सारे संभाषण आटोपले. मामंजींनी यावर काही प्रत्युत्तर दिले नाही. ते पाहुणे बिचारे बाहेरच उभे राहून राहून कंटाळून निघून गेले. पुढे गंगापूरहून टिळकांना पत्र आले व सर्व प्रकार कळला. मामंजी गेले. मजजवळ ते त्यावेळेस फक्त 3 रुपये होते. टिळक कसा तरी खर्च करीत. त्यांना व्यवहार ज्ञान कमी असा माझा समज, म्हणून मी त्यांनी आणलेले सर्व पैसे जप्त करून मजजवळ ठेवीत असे. हा क्रम शेवटपर्यंत होता. त्यामुळे पैशाच्या भानगडीत मला जन्मभर निस्तारावे लागला. असो, त्या दिवशी घरातील सर्व शिधासामग्री संपली होती. मी होते नव्हते ते सर्व पैसे टिळकांच्या हवाली केले व त्यांना सामान आणण्यास सांगितले. टिळक बाजारातून आले तेव्हा मोठ्या आनंदाने हसत होते. बरोबर त्यांनी त्या 3 रुपयांचे घड्याळ आणले होते. माझा संतापाचा पारा फारच चढला. ते काहीच बोलले नाहीत. त्यांनी आपल्या समोर ते घड्याळ ठेवून दिले व एक लहानसे काव्य लिहिले. त्या काव्याचे नाव घड्याळ काय म्हणते असे होते. हे त्यांनी दुसऱ्या दिवशी कोणालासे नेऊन विकले व ते पैसे मला आणून दिले. किती पैसे आणले बरोबर आठवत नाही, पण 20 रुपये असावेत असे वाटते. याच सुमारास त्यांनी माझा ओसाड पडलेला गाव नावाचे काव्य लिहिले. ते पुस्तक रूपाने छापून प्रसिद्ध झाले. आपण आता बाप होणार असे टिळकांच्या ध्यानात आले तेव्हा त्यांनी मला जलालपुरास गोविंदरावांच्या घरी नेऊन पोहोचविले. आत्याबाईंनी व मामांनी माझे करता येईल तितके कौतुक केले. माझे सारे डोहाळे पुरविले. परंतु मला एकसारखी टिळकांची काळजी वाटे. एक क्षणभरही मला काळजी वाचून गेला असेल असे वाटत नाही. मी नेहमी रडत बसे. गोविंदराव मामांनी म्हणावे, म्हणूताई तू कशाला रडतेस? तुझा नवरा कोठेही असला तरी मी त्याला भेटून शोधून आणेन. तू काही काळजी करू नको. 6 महिन्यापर्यंत टिळकांचा काही पत्ता नव्हता की पत्र नव्हते. त्या काळात ते कोठे दडी मारून बसले होते काही ठाऊक नाही. आमच्या या काळजीतल्या दिवसात मामांना व आत्याबाईंना अत्यानंददायक गोष्ट घडली. त्यांना नातू झाला. गोविंदराव मामांच्या आईचे नाव सखूबाई होते. तिचे नाव मुलाला द्यावे असे मामांना वाटत होते व त्यांनी मुलाचे नाव सखाराम ठेवले. परंतु सखाराम भाऊजींमुळे पुढे ते बदलून टिळकांच्या इच्छेप्रमाणे विद्यानंद असे ठेवण्यात आले. याच सुमारास आपण कोकणात असल्याचे टिळकांकडून पत्र आले. नंतर ते स्वतः आले. विद्यानंदाला बरे वाटत नव्हते म्हणून त्याला घेऊन आम्ही नाशकास नानासाहेब पेंडशांच्या घरी आलो. चांगले औषध पाणी मिळाल्यावर मुलगा खडखडीत बरा झाला. मामाही आमच्याबरोबर नाशकास आले होते. या सुमारास नाशिक, नागपूर, मुंबई वगैरे ठिकाणी वक्तृत्व समारंभ होत असत. उत्तम वक्त्यांना रोख रुपयांची बक्षिसं मिळत. टिळकांना व्याख्याने देण्याचा फार नाद व असल्या समारंभात भाग घेऊन ते बहुतेक नेहमीच बक्षिसे मिळवित.
नागपुरात वक्तृत्व समारंभ होता. नागपुरात जाण्याची गोष्ट टिळकांनी आपल्या सासऱ्यांजवळ काढली. टिळक काही पैसे आणतील अशा आशेने मामाने त्यांना जाऊ दिले. हे परत तरी येतात की गुंतात तिकडेच असे मला भय पडले. पण टिळक ताबडतोब परत आले. बक्षिसाच्या सर्व पैशांची विल्हेवाट लावून. येताना एक मोठे तबक मात्र ते घेऊन आले होते. टिळक हात हलवीत परत आलेले पाहून गोविंदराव मामांना फार राग आला. ते म्हणाले, आम्ही आता तुमच्या बायको मुलाला सांभाळणार नाही. तुम्ही तिला वडी ठेवा नाहीतर पिंपळी ठेवा, मला तिची जरुरी नाही. टिळक म्हणाले, ठीक आहे, मी सर्व पाहून घेईन. तुम्ही काही काळजी करू नका. गोविंदराव मामा गेले. जलालपुरास निघून आणि टिळक माझी व्यवस्था पाहणार. आमचे बिऱ्हाड कोठूनही हल्ले की ते बिऱ्हाड म्हणजे आम्ही माणसेच तेवढी हलत असू. सामान सुमान तिथे शेजार पाजारांना अर्पण करण्यात येत असे. आता नाशकास आमचा स्वतःचा असा एक फुटका तांब्याही आमच्याजवळ नव्हता. नानासाहेबांचे मोठे घर होते, पण ह्याच गडबडीत त्यांनी संगमनेरास बदली झाल्याचे कळले व ती मंडळी संगमनेराची बांधाबांधी करू लागली. भिकूताईला माझी मोठी काळजी पडली. शेवटी तिने व तिच्या सासूने मलाही संगमनेरी नेण्यास ठरविले. नानासाहेबांनी टिळकांना मोठ्या आग्रहाचे आमंत्रण केले. अशा रीतीने त्यांनी सहकुटुंब व सहपरिवार संगमनेर मुक्कामी जाण्याचे नक्की केले. नानासाहेब पुढे गेले. बाकी आम्ही सर्व मंडळी बैलगाड्यांनी नंतर गेलो. संगमनेरला जाण्याच्या आधी माईसाहेबांनी माझ्याकरता डिगा मेथ्यांचे लाडू वगैरे बाळंतिणीला उपयोगी असे बरेच पदार्थ तयार केले होते. त्यातील 2 डबे भरून तिने आत्याबाईंकडे पाठविले. आत्याबाईला आमच्या सगळ्याचाच फार राग आला होता. टिळकांवरती नेहमीच रागावलेली असते. पण माईसाहेबांवर राग असा होता की मला पाठविलेले, माझे लग्न करून दिले, माझे बाळंतपण केले ते सगळे आत्याबाईंनी व मामांनी. आणखीन बहिणीला आता आयत्या पिठावर रेघा ओढायला काय होते? तिला आता जो मणीचा एवढा प्रेमा आला तो मागेच का नाही आला? टिळक नुकतेच नागपूरला जाऊन आले होते. त्यांना तेथे वक्तृत्व समारंभात बक्षिसे मिळाली होती. पण मिळालेले सर्व पैसे तिथल्या तिथे ते दान करून आले होते. म्हणून ज्याच्यावर आता विशेष राग होता. तिला वाटे की मणीला आम्ही सोडून दिले ते खरे खरे थोडे सोडून दिले. या दोघींनी आपली थोडी इमानधरणी करायची होती म्हणजे झाले. पण भिकूताई व टिळक यांना मात्र मामांचा व आत्याबाईंचा राग खरा वाटून त्यांनी संगमनेरला आमचं बिऱ्हाड नेण्याचे ठरवले. लाडवांचे 2 डबे आत्याबाईंकडे गेले, पण त्यांच्यातील पदार्थांना तिने हात लावला नाही. इतकेच नाही तर गोविंदराव मामांना शपथ घातली की तुम्ही जर भिकीने दिलेल्या पदार्थातून काही खाल्लं तर गाईचे मांस खाल. त्यातूनही मी काही खाणार नाही. तुम्ही म्हणालात आतापासून तुमच्या बायको मुलांना मी सांभाळणार नाही. झाले. भिकीला तेवढेच पुरले झाली बहिणीला न्यायला तयार. कष्ट करायला मी, लहानाची मोठी केली मी, पैसा खर्च केला मी, आणि त्यांना काय होतं आयत्या पिठावर रेघा ओढायला? आत्याबाईने अशा रीतीने डिगा मेत्यांच्या लाडवांवर आमचा राग काढून वड्याचे तेल वांग्यावर काढले. भांडण संताप यामध्ये त्या बिचाऱ्या पदार्थांचे मरण. अखेर उकिरड्याची धन झाली. त्याच सुमारास सटाण्याचे मामलेदार यशवंतराव महाराज उर्फ देव मामलेदार यांना देवाज्ञा झाली. त्यांच्यावर टिळकांनी एक काव्य लिहिले व ते छापून काढले. नागपूरप्रमाणे नाशकासही वक्तृत्व समारंभ झाला व त्यांनाही बक्षिसे मिळाली व तेथेही ती त्यांनी वाटून टाकली.